इराण इस्रायल युद्धामुळे छोट्या-मोठ्या उद्योगांवर किती परिणाम झालाय. आता युद्ध जरी इराण इस्रायलचं असलं, तरी सुद्धा परिणाम मात्र भारतात दिसून येत आहेत. परंतु आपले सरकार आधी सांगत होते, की भारतात त्याचा काही परिणाम येणार नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने सांगितलं, की खोट्या बातम्या पसरवल्या जातात वगैरे, कुठलेही उद्योग बंद होणार नाहीत, काही होणार नाही. परंतु अचानकच आता हॉस्टेल मालक, हॉटेल मालक, छोटे-मोठे उद्योग करणारे, ज्यासाठी गॅससारखे इंधन लागतात, असे सगळे उद्योजक बाहेर येत आहेत, बिझनेसवाले बाहेर येत आहेत, रस्त्यावर उतरले आहेत आणि आमचे उद्योग बंद पडले आहेत म्हणून ते आपल्यासमोर सांगत आहेत. मीडियासमोर जाऊन सांगत आहेत, सरकारला हाका मारत आहेत, की आमचे उद्योग बंद पडले, आता आम्ही असं काय करायचं म्हणून. अनेक असे महाराष्ट्रामध्ये काही शहर आहेत जसं की नांदेड आहे, लातूर आहे. इथं मोठ्या प्रमाणावर रोजच्या रोज गॅस लागतो आणि तो गॅस कशासाठी लागतो, तर तो गॅस हे जे इंधन आहे ते मेस आणि अ, वेगवेगळ्या हॉटेल त्या ठिकाणी ह्या दोन्ही शहरामध्ये आहेत. असे अनेक शहर आहेत, की ज्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर आहे. अशा अनेक शहरामध्ये मेसचे व्यवसाय हे जास्त चालतात, जे की छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहेत. घरगुती महिलासुद्धा त्या ठिकाणी मेसचे व्यवसाय करतात आणि घरगुती जेव्हा असे व्यवसाय असतात, तेव्हा जर गॅस मिळाला नाही त्या व्यावसायिकांना, तर तो सगळ्यात जास्त फटका बसतो आणि सगळ्यात मोठी आर्थिक हानी असते ती खरं तर आर्थिक नुकसान आहे. कारण का? तर काही मोठे सुद्धा जे मेस चालक आहेत किंवा हॉटेल चालक आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यात मोठा फटका बसतो आर्थिक नुकसानीचा. कारण का? तर त्यांची सुद्धा इन्व्हेस्टमेंट जास्त असते आणि एक दिवस जरी त्यांना गॅस नाही मिळाला, तर त्यांची त्या लाखामध्ये नुकसान त्या दिवशी होत असतं. आणि त्यासाठी त्यांना ज्यांनी ती जागा वगैरे घेतलेली असते भाड्याने, किरायाने, तो सगळा किराया तर त्यांना द्यावाच लागत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आर्थिक नुकसानीच्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. पण तरीही महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं, की ह्या सगळ्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात, अफवा पसरवल्या जातात. परंतु आता ते स्वतःच रस्त्यावर आलेले आहेत. मेस चालक असतील, हॉस्टेल चालक असतील, हॉटेल चालक असतील, हे सगळे स्वतः रस्त्यावर येऊन सांगत आहेत. त्याच्यामुळं आता तर ही अफवा नाही ना, असं आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. पण आता पर्यायी मार्ग काय आहे? तर ते सरकारने आधी त्यांचं नियोजन तयार ठेवायचं असतं. हां, तिकडे युद्ध चालू आहे, तर इकडे आपल्या देशामध्ये काय-काय परिणाम जाणवतील? आपल्याकडे गॅस तुटवडा जाणेल का? पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणेल का? आणखी काही उद्योगांना फटका बसेल का? वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होतील का? यांची तज्ञ समितींनी आधीच नियोजन तयार करायचं असतं. त्यासाठी हा तुटवडा भासल्यास आपल्याला पर्यायी मार्ग म्हणून काय वापरायचे आहेत, हे सुद्धा आधी यांच्या नियोजन समितीने सगळं तयार करायचं असतं आणि ते द्यायचं असतं, लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. जनहितार्थ जारी म्हणून यांनी ते सगळं पोहोचवण्यासाठी तयार राहायचं असतं. पण यांनी असं काहीच सांगितलं नाही. गॅसचा, इंधनाचा तुटवडा होऊनही गॅस न मिळत असल्याने लोकांच्या तक्रारी असूनही सरकार म्हणतं, की ह्या खोट्या अफवा आहेत. मग बघा आता सरकार आणि जनता याच्यामध्ये जो समन्वय पाहिजे, तो समन्वय आपल्याला दिसून येत आहे का? सरकार आणि जनता ज्यावेळेस समन्वयाने मध्ये असेल, ज्यावेळेस यांचा संवाद असेल, की जनता म्हणते, की आपल्याकडे तुटवडा येईल, त्यासाठी सरकारनं आधीच सांगायचं असतं. हा जो संवाद असतो, तो संवाद ज्यावेळेस होत नाही, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती जनतेला, उद्योजकांना, व्यावसायिकांना, गृहउद्योगांना, लघु उद्योगांना, शहरी उद्योगांना, ग्रामोद्योगांना, कुटीर उद्योगांना, सगळ्या उद्योगांना हा फटका बसत असतो. आता ज्या काही महिला घराघरातून असे व्यवसाय करतात, त्यांना तर किती मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागत असेल बघा. आणि जे शहरामध्ये हे उद्योग चालतात, आता खेड्यामध्ये असतं तर तात्काळ पर्यायी मार्ग वापरले असते. कारण खेड्यातली महिला लगेच शेतामध्ये जाते, लाकडाची मोळी घेऊन येते, लगेच स्वयंपाक तयार करून समोर देते. पण आता याला एवढं कमी समजता येणार नाही. आपण म्हणू काय हॉटेल चालकांना तर काय नसले हॉटेल चालू तर काय होतं आहे? काय मेस बंद राहिली तर काय होते? महिनाभर मेस बंद राहिली तर काही होत नाही. अरे बाबा, पण तिथे एक दिवस जरी मेस बंद राहिली ना, तरी समोर येणारे जे लोकं आहेत जेवायला ते विद्यार्थी वर्ग आहे. जसं की लातूर आणि नांदेड सारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी इथे येणारा जो जेवणासाठी येणारा वर्ग आहे, तो विद्यार्थी वर्ग आहे आणि त्यांचे गावं कोसो अंतरावर दूर आहेत. मग ते आणि असं नाही की 4 दिवस मेस बंद असली मग काय होते, जेवण हे एका
परीक्षेच्या वेळी सुद्धा टाळता येत नाही. नाहीतर विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस ते आधीच अभ्यास करतात. आधीच त्यांचं पित्त भडकलेलं असते आणि त्यात जेवण नाही मिळालं तर आणखी पित्त भडकण्यास मदत होते. नव्हे तर भडकतंच पित्त आणि विद्यार्थी वर्गांना एकतर त्यांचं आरोग्यहानी होते. दुसरी गोष्ट त्यांनी मेसचे पैसे भरलेले असतात, आर्थिक हानी होते. तिसरी गोष्ट त्यांचं मन काम करेल का पोटामध्ये जेवण नसलं तर मानसिक हानी होते. ह्या सगळ्या नुकसानांना त्यांना सामोरे जावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम पुन्हा त्यांच्या अभ्यासावरती दिसून येतो. म्हणजे विद्येची सुद्धा त्यांचा या ठिकाणी हानी होते. अशी एकानंतर एक, एकानंतर एक नुकसानाची जी शृंखला आहे ते आपल्याला वाटतं काही गॅस नसला तर काय होतं, काहीतरी पर्यायी मार्ग वापरतो. काहीतरी म्हणजे काय? शहरातल्या लोकांनी एकदम पर्यायी मार्ग काय वापरायचा? ते काही ग्रामीण भाग थोडा आहे. शहरातले लोक काम करणारे आहेत, हॉटेल चालक वगैरे. तिथे ना त्यांनी तुम्ही म्हणाल, की लगेच कुठून तरी इंधन बोलवायचं, लाकडं बोलवायची आणि चूल लावून द्यायची. अरे, ज्या इमारतीमध्ये ते राहतात त्या किरायाच्या आहेत. ते लाकडं लावून ते चूल तर सोडाच, तिथं अगरबत्तीचा धूरही जमत नसतो लोकांना किरायाच्या घरामध्ये. तर ते तुम्हाला चूल कसं लावून मेस कशी चालवू देतील? ह्या गोष्टीचा विचार सरकारने केला आहे का? सरळ आपल्याला वाटतं काय नाही मिळाला गॅस तर चूल वापरतील ना. अरे पण त्यांचा विचार केला का? ते गावाकडून असे मोठमोठाले हॉल घेऊन आलेले नाहीत मेसचे चालक आणि हॉटेलचे चालक. त्या सगळ्यांच्या इमारती ज्या आहेत त्या किरायाच्या हॉलमध्ये असतात आणि त्या किरायामध्ये जिथे मच्छरची अगरबत्ती लावता येत नाही, जिथं देवाची अगरबत्ती लावायला सुद्धा घरमालकाची परवानगी लागते, तिथं चुलीचा धूर ते घरमालक चालू देतील का? ह्याचा विचार सरकारच्या तज्ञ समितीने केला. कारण ह्यानंतर सरकारने स्टेटमेंट दिलं का, की हे अफवा पसरवल्या जातात म्हणून किंवा मग आता चूल वापरायला सुरुवात करा म्हणून. जर या देशामध्ये चूलच वापरायची तुमचं संकल्पना होती, तर चूलमुक्त अभियान राबवून उज्ज्वला गॅस योजनेचे करोडो बॅनर लावण्याचा खर्च कशासाठी? चुली तर आपोआप चालूच होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतभर. यामध्ये चुलीचा धूर निघत होता म्हणूनच इथं हर एक घर में हवन होता है असं एका गाण्यामध्ये सुद्धा वर्णन आहे. तर मग तुम्ही आता काही ही नवीन संकल्पना सांगत आहेत का, की चुली वापरा म्हणून आता गॅस भेटणार नाही म्हणून. हे पहिलंच आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही. पण शहरामध्ये मात्र हे कठीण आहे. खेड्यामध्ये करतील लगेच ॲडजस्टमेंट ते. जरी तुम्ही आता गावागावात गॅस पोहोचवले असले, तरी सुद्धा खेड्यातल्या महिला लवकर जातात शेतात आणि त्यांच्या घरामध्ये ते लाकडं पडलेलेच असतात. त्या लगेच चूल लावू शकतात. पण जे उद्योजक आहेत शहरातले, त्यांना नाही ही आपल्याला हुशारकी सांगतायत, की तुम्ही चुलीचा मार्ग वापरा, लाकडं वापरा वगैरे, वगैरे. त्यासाठी तुम्हाला आता गॅसच द्यावं लागतात आणि हे कुठून द्यायचे? आता हे सरकारने पुन्हा एकदा आपलं डोकं लढवलं पाहिजे आणि मग जसं ट्रम्पने भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं म्हणतात, तसं मग आता आपल्या ट्रम्पच्या दोस्तांनी म्हणजे आपल्या विश्वगुरूंनी आता तेही युद्ध थांबवलं पाहिजे. कारण भारतावर काही परिणाम दिसून नाही आला पाहिजे. जसं ट्रम्पचं हे ऐकतात, तसं ट्रम्पनी यांचं पण विश्वगुरूंचं पण ऐकलं पाहिजे. कारण ट्रम्प काय विश्वगुरू नाहीत, पण आपले प्रधानमंत्री विश्वगुरू आहेत ना. हे विश्वाचे गुरु झालेत आता म्हणजे जगाचे गुरु झाले. आतापर्यंत जगद्गुरू तुकोबाराय झाले, भगवान श्रीकृष्ण झाले आणि जगद्गुरू शंकराचार्य झाले. आता हे त्यांच्या बरोबरीनं पुन्हा हे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निघालेत. मग आता यांचं सुद्धा ऐकलं पाहिजे ट्रम्पनं आणि युद्ध थांबवलं पाहिजे. तरच इकडं लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, लोकांची जी आर्थिक नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे, त्यांना जेवण मिळेनासं झालं त्यांच्या मेस बंद असल्यामुळं. तर आता याकडे प्रधानमंत्री विश्वगुरू यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि विश्वगुरूंनी यामध्ये मार्ग काढले पाहिजे. कारण की ते जे तुमच्या जे अक्कल लढवण्याचे जे मुद्दे आहेत, 1 दिवस मेस बंद असली म्हणजे काय होतं, 10 दिवस बंद असली म्हणजे काय होतं, महिनाभर बंद असली म्हणजे काय होतं. काय होतं म्हणजे ते तुम्ही उपवाशी राहून बघा म्हणजे विद्यार्थ्यांना काय होत असेल त्यांची मेस बंद नसल्यानंतर ते कळतं. कारण ते ग्रामीण भागातून आलेले असतात. शहरी भागातून जरी आलेले असला तरी विद्यार्थी वर्गाला जे खर्चण्यासाठी पैसे मिळतात ते आई-वडिलांकडून मिळतात. कारण आपल्या देशामध्ये काही कमवा आणि शिका, उद्योगावर आधारित शिक्षण पद्धती नाहीच आहे. इथं परावलंबी शिक्षण पद्धती असल्यामुळे आई-वडील जेवढे पैसे देतात तेवढ्यातच त्यांना भागवावं लागतं आणि सगळे मेस चालक त्यांच्याकडून महिन्याच्या सुरुवातीला पैसे भरून घेतात. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे महिनाभर पैसे नसतात. म्हणजे 1 दिवस जरी मेस बंद असली तरी विद्यार्थी वर्गाला उपवासात दिवस काढावे लागतात. हा आहे परिणाम गॅस न मिळण्याचा आणि गॅस का मिळत नाही तर युद्धामुळे. म्हणजे युद्धामुळे
थेट माणसाच्या जगण्याशी कसा प्रश्न निर्माण झालेला आहे, ते आपल्याला कळतं. आपल्याला जरी वाटलं युद्ध तर तिकडं चालू आहे, मग इथे काय आहे? तर इथे उपवासमार होत आहे लोकांची. हा थेट परिणाम माणसाच्या जगण्या आणि मरण्याशी दिसून येत आहे या ठिकाणी. असं असतं युद्ध कुठेही चालू असो, मात्र परिणाम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात हे आपल्याला दिसून आलेलं आहे. ह्यामुळे या ठिकाणी ह्या देशामध्ये शांतीचा मार्ग साधू संतांनी आणि भगवान गौतम बुद्धांनी का सांगितला असेल, हे आपल्याला दिसून येतं. म्हणून आज लोक सुद्धा रस्त्यावर येऊन म्हणत आहेत, की आता युद्ध नको, बुद्ध हवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.